सरकारने सांगितलंय हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, त्याच्यात काही बदलायचं असलं ते GR मध्ये सरकारने बदलायचं, आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे व्हॅलिड सहित. बाकीचे नाटकं बंद. त्याच्यात काही शब्द चुकला अमुक झालं सरकारने बदलायचा, ते बाकीचं डोकं आमच्या संघ लावायचं नाही. तुम्ही आम्हाला व्यासपीठावर सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढतोय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू केलं, आता आम्हाला पाहिजे त्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र. नोंद नसलेल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुरुवात करा. बाकीचं काय माहित नाही, ती शब्द बदला, काय करायचं करा. आम्हाला प्रत्येक मराठ्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला या टप्प्यात आरक्षण 100% पाहिजे आणि आम्हाला विश्वास आहे सरकार करणार, त्याच्यात काय दुमत नाही. मराठ्यांनो पुन्हा एकदा सांगतो, लय मोठी लढाई जिंकलोत आपण. खूप वर्षाची आपल्या गोरगरिबाला प्रतीक्षा होती, लय मोठी लढाई जिंकलोत. मराठ्याच्या लक्षात येत असेल ना या तारफड मारफड येऊन कसं चाललंय, कापऱ्या कोपऱ्यात इकडं तिकडं, तज्ञ घेऊन पळ, वकील घेऊन पळ, आमका घेऊन पळ, तमका घेऊन पळ. शेवटचं 1 मिनिटात सांगतो, मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, GR नुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा. जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, एवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, GR मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं ते एक लक्षात ठेवा, 1994चा GR आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असला तर आम्ही सुद्धा तुमच्या मुळावर आता उठणार. एवढंच मला क्लिअर कट सांगायचं होतं. आमच्या लेकराचं कल्याण त्या GR मधून होणार आहे. आत्ताच्या मुंबईतल्या आम्ही काढलेल्या हैदराबाद गॅझेटियर आमच्या GR विषयी जर कोणी जळत असलं तर मग तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते GR रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या 16%. मग आता जशाल तसंच उत्तर मिळणार इथून पुढे. आता तुम्ही लय ताईट वागायला लागले, आता आम्ही पण ताईट वागणार आहेत. आता खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बस. आणि 50%च्या वर गेलेल्या 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागे लागले, आता आम्ही तुमच्या मागे लागणार. 17 सप्टेंबरच्या आत सरकारनं हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करावी. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगावं गॅझेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे, त्यामुळं त्याला देण्यात यावं. आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅझेटियर सांगतंय. अनेक कलमा सांगतात. त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे, सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. बाकीचं काही सांगत नाही. नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो सरकारला सुद्धा.